हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहे भोपळ्याचे घारगे. तर ती रेसिपी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. ह्या भोपळ्याचे मी साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपण इथं कुकरमध्ये तुकडे टाकूया. हे मध्ये 1 वाटी मी गूळ घेतलाय. गूळ टाकूया. यात पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही. असं झाकण लावून द्यायचं. तर झाकण बंद करून तर आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण आता खोलून बघूया. गुळ शिजलंय का आपला भोपळा. तर छान शिजलेलं आहे हे. आणि गुळाचं पाणी पण सुटलेलं आहे मस्त. ह्यात पाणी टाकायची अजिबात गरज नाही. आपण हे सगळं ह्या ताटामध्ये काढून घेऊया. हे ताटात ओतून घेतलंय. ह्याला आता आपण चांगलं मॅशरनी मॅश करून घ्यायचं. आपलं चांगलं मॅश करून झालंय. मस्त मॅश झाले. तर ह्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ टाकूया. ह्याच्यात बसेल ना पीठ घालायचं आपल्याला. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जेवढं बसणार तेवढंच पीठ आपल्याला घालायचं आहे आता गव्हाचं. तर मी हे सगळं व्यवस्थित मळून घेते. हे घारग्यांचं पीठ माझं मळून झालंय मस्त. गुळामध्ये मी जेवढं बसणार तेवढंच गव्हाचं पीठ टाकलंय. तर आता थोडंसं आपण 10 मिनिटं भिजायला ठेवूया त्याला. आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करूया. आपल्याला केवढी साईज पाहिजे तेवढे. थोडेसे जाडच असतात, जास्त पातळ नाही करायचे. तर मी ह्याचे गोळे बनवून घेते थोडे. तर आपण इथं हे थोडेसे गोळे बनवून घेतलेत. तर आता मी लाटून घेते. तर आपण हे थोडं जाडसरच लाटून घेऊया. पातळ लाटायचं नाही, थोडं जाडच लाटायचं. मध्ये त्याला एक होल केलं तरी चालते व्यवस्थित तळण्यासाठी. जाड आहे ना त्यामुळे. तर इकडं मी तेल गरम करायला ठेवलेलं. ते तापलंय का चेक करते. तर तेल आपलं गरम झालं. हा घारगा छान भाजलेला आहे. तर आपण ह्याला काढून घेऊया. मी ते चाळणीमध्ये काढते. मी अजून थोडेसे घारगे असेच लाटून तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर असे हे आपले घारगे तयार झालेत. तर मस्त फुगलेत पण. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.